हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। दिवाळीनंतर तिला आता वेग येईल आणि दुसऱ्या बाजूने या निर्णयाला विरोध करण्यासाठी ओबीसी यांचा एक मोठा वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याचं नेतृत्व आज घडीला तरी छगन भुजबळ करत आहेत। छगन भुजबळ आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा वाद आता या निमित्ताने पुन्हा समोर आलेला आहे। त्यापूर्वी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी घेतलेली स्वतंत्र भूमिका ही सुद्धा ओबीसी समाजाच्या आत्ताच्या आंदोलनाच्या थोडीशी विरोधातली आहे। त्यामुळे आता छगन भुजबळ यांची जी दिशा आहे तर ती नेमकी कशी असणार आहे यावर आपल्याला आत्ता चर्चा करायची आहे। एकतर ओबीसी समाजाचं या नेतृत्व करताना विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा नागपूरला निघाला होता त्या मोर्चामध्ये छगन भुजबळ सहभागी झाले नव्हते आणि छगन भुजबळांनी त्याचं स्पष्टीकरण देताना असं सांगितलं होतं की विजय वडेट्टीवार हे दुटप्पी भूमिका घेत आहेत। त्यामुळे आपण भुजबळांच्या एकूण भूमिकेविषयी चर्चा करताना एक 2-3 महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणार आहोत। त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांना पुढे करत आहेत का, हा एक आहे। नंबर 2चा मुद्दा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संघर्ष करायला पाहिजे की राज्य सरकारशी संघर्ष करायला पाहिजे, कारण असा प्रश्न दस्तूरखुद्द आता ओबीसी समाजाचे नेतेच उपस्थित करत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपला संघर्ष हा सरकारशी असायला पाहिजे, तो जरांगे पाटलांशी असायला नको। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळांच्या निमित्ताने फूट पडत आहे का। त्यानंतरचे राहिलेले जे नेते आहेत, उरलेले जे ओबीसी समाजाचं आता नेतृत्व करत आहेत, त्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रितपणे या प्रश्नावर अजून तरी एका व्यासपीठावर आलेले नाहीत। त्यामुळं भुजबळांनी जे धनंजय मुंडेंच्या बाबतीत केलेलं विधान आहे की गोपीनाथ मुंडेंचा वारस म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो, तर त्यामध्ये भुजबळांची भूमिका काही संशयास्पद आहे का। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मण हाके यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये जे त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळं तेही कुठंतरी भुजबळांच्या नेतृत्वाच्या विरुद्ध काही कार्यस्थान करत आहे का किंवा त्यांचं काही वेगळी अशी भूमिका आहे का। आपण एक एक मुद्दा चर्चेला घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता छगन भुजबळांचा नेम चुकतो आहे का, कारण छगन भुजबळांनी बीडला जी सभा घेतलेली आहे त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही बीडमध्ये जी दहशत निर्माण केली जात आहे त्या दहशतीच्या विरुद्ध आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। आता ही दहशत अर्थातच त्यांना जे म्हणायचं आहे की मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांनी जी मागच्या काळामध्ये आंदोलनावर जो लाठीमार झाला होता आणि त्यानंतर जी काही जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना बीड जिल्ह्यात झाल्या होत्या तर त्यामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कुठल्याही मराठा समाजाचे नेते आणि लोक नाही आहे, तर दारू आणि वाळूच्या ठेकेदार आणि वाळूचे ठेकेदार त्यांच्या पाठीशी आहे असा आरोप त्यांनी केला। त्याला उत्तर म्हणून मराठा समाजातील डॉक्टर, इंजिनियर, वकील, आणि याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी छगन भुजबळांना सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे आणि जरांगे पाटील यांच्या आम्ही पाठीशी आहोत त्यामुळे तुम्ही आम्हाला दारूचे ठेकेदार म्हणत आहात का आणि वाळूचे ठेकेदार म्हणत आहात का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। तो विषय वेगळा, पण एकूणच ओबीसी संघटनांचा जो एकत्रितपणा दिसायला पाहिजे आणि एक वाक्यता दिसायला पाहिजे। आपण याआधी पुन्हा या चर्चा केली होती की ओबीसी समाजाचं नेतृत्व नेमकं करायला कोणी पाहिजे आणि नवीन नेतृत्वाची आता ओबीसी समाजाला गरज निर्माण झालेली आहे का, हा प्रश्न आपण यामुळे उपस्थित करत आहोत की कुठल्या तरी पातळीवर येऊन या नेतृत्वांच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि ते ओबीसी समाजामधूनच आता प्रकर्षाने त्याच्यावर आक्षेप घेतले जात आहे। त्यामुळं या चर्चेला या पुढच्या काळामध्ये सुद्धा खूप महत्त्व असणार आहे। त्यामुळे आपण एक विचार म्हणून ही चर्चा समजून घेतली पाहिजे। छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांची सरळ या बाजू घेत असं सांगितलेलं आहे की मराठा समाजांच्या बाबतीमध्ये तुम्ही गाफील राहता कामा नये, कारण हे यांचा टार्गेट म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं जे टार्गेट आहे तर ते ओबीसी समाज नाही आहे तर ते देवेंद्र फडणवीस आहे असं त्यांनी सांगितलं। आता खरं म्हणजे याच्यामध्ये एक प्रश्न पडलेला आहे की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर आणि भारतीय जनता पक्ष या मोठ्या मेजॉरिटीने सत्तेमध्ये आहे, त्यांच्याकडं गृह खातं आहे, सगळ्या गुप्तचर यंत्रणा त्यांच्याकडे आहेत। असं सगळं असताना छगन भुजबळांना असं सांगण्याची गरज आहे का देवेंद्र फडणवीसांना की मराठा आंदोलक हे ओबीसींच्या विरुद्ध नाही तर ते देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध आहे। त्यामुळे थोडंसं हे विधान खटकणारं पण आहे, न पटणारं पण आहे, कारण एक सरकारकडे प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक माहिती असते, तपशील असते। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना नेमकं राज्यात काय चाललं हे माहिती नाही आणि
छगन भुजबळ हे त्यांना समजून सांगतायत का की मराठा आंदोलकांचं टार्गेट ओबीसी समाज नाही आहे, तर ते देवेंद्र फडणवीस आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आंदोलकांवर, असं जर असंच त्यांना म्हणायचं असेल तर हे थोडंसं हास्यास्पद वाटतं. दुसरा जो मुद्दा आपण घेतला आहे तो आधी बबनराव तायवाडे यांनी जी भूमिका मांडलेली होती की या निर्णयामुळे, हैदराबाद गॅजेटच्या निर्णयामुळे मराठा समाजाला फार मोठा फायदा होईल असं वाटत नाही, कारण त्यांनी मध्ये आकडेवारी पण जाहीर केलेली आहे. त्यामुळं ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, ज्यांच्याकडे वंशावळ आहे, अशा लोकांना फक्त ते प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येणार नाही असं बबनराव तायवाडेंचं म्हणणं आहे. तिसरा जो मुद्दा आहे की वडेट्टीवार आणि भुजबळांच्या बाबतीमध्ये आपण जी चर्चा केलेली आहे की आता या दोघांमध्ये काही शक्य होईल अशी शक्यता फार कमी दिसते, कारण छगन भुजबळांनी त्यांचा मनोज जरांगे पाटलांच्या व्यासपीठावरचा एक 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओच या सभेमध्ये, बीडच्या सभेमध्ये ऐकवला आणि हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे अशी भूमिका वडेट्टीवारांनी त्यावेळी मांडली होती. हे सर्व ओबीसी समाजाला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांनी एक आव्हान असं केलेलं आहे की वडेट्टीवारांनी एकच भूमिका घेतली पाहिजे. आता वडेट्टीवार अर्थातच त्यावेळेस जे केलेलं विधान होतं त्यापासून दूर जाऊन ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरलेले होते. हे काही सांगायची काही आता नव्याने गरज नाही. तरी पण नागपूरच्या मोर्चामध्ये सहभागी न होण्याचं एक कारण भुजबळांनी जे सांगितलं की वडेट्टीवार हे दुटप्पी भूमिका घेतात. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये वडेट्टीवारांचा आणि भुजबळांचा सुद्धा वाद सुरू राहणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा की पंकजा मुंडे या बीडच्या मेळाव्याला गैरहजर राहिलेल्या, त्यांना निमंत्रण दिलेलं होतं पण त्या तिथं आल्या नाही आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये छगन भुजबळांनी असं विधान करणं की धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार आहेत आणि आम्ही तुमच्याकडे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणून बघतो, त्यामुळे पंकजा मुंडेंचे समर्थक या सगळ्या गोष्टींकडे कसं बघत आहेत. सगळ्यात आणि आता याही पलीकडं लक्ष्मण हाकेंचा मध्ये जो व्हिडिओ आला होता की त्यांचं असं म्हणणं होतं की ओबीसी समाजाचं नेतृत्व हे माळी समाजाकडनं धनगर समाजाकडे यायला लागलेलं आहे. ही फार मोठी पोटदुखी त्यांना झालेली आहे. त्यांना म्हणजे त्यांना छगन भुजबळ म्हणायचं होतं. त्यानंतर लक्ष्मण हाकेंनी खूप सारवासारव केली आणि त्यांनी असं जाहीर केलं की माझ्याच एका कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ केला. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये अशी मागणी आता काय येत नाही किंवा लक्ष्मण हाकेंचा तो व्हिडिओ जो आहे तो त्या आवाज त्यांचाच होता, व्हिडिओ त्यांचाच होता. मग तुमच्याकडे एवढे सगळे खाते आहेत, सगळ्या प्रकारच्या चौकशा तुम्ही वेगवेगळ्या पातळीवर करत आहात. मग लक्ष्मण हाकेंची चौकशी करून छगन भुजबळांना सांगायला पाहिजे की त्यांनी ते विधान कोणत्या परिस्थितीमध्ये केलेलं होतं आणि त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. अर्थात हे सगळी जुळवाजुळव आजची तात्पुरती जरी झालेली असली तरी लक्ष्मण हाकेमध्ये आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा दुरावा त्यातून निर्माण झालेला आहे. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की ओबीसी संघटनांचा आरक्षणाचं जर खरंच रक्षण करायचं आहे आणि खरंच म्हणजे करायलाच पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे, त्यांना त्यांचं न्याय आरक्षण जे आहे ते मिळालंच पाहिजे आणि मराठा समाजांना सुद्धा आरक्षण द्यायचं असेल तर त्याचाही विचार करावाच लागणार आहे. ही भूमिका आहे पण त्याच्यातलं गणित कोणी सोडवत नाही. गणित सगळेजण मांडतायत पण गणित सोडवत नाही आणि यामध्ये दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभे येऊन टाकलेले आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी जर राजकीय डाव खेळला जात असेल तर तो विषय आपण समजून घेतला पाहिजे. त्यामुळे ओबीसी समाज आणि मराठा समाजाने सुद्धा या राजकारणाचा बळी पडू नये असं आपण सातत्याने सांगतो आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये की नेतृत्व हे जे आहे ते विश्वासार्ह असलं पाहिजे. आत्ता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे, कारण सर्वसमावेशक भूमिका ते घेताना दिसत नाही आहे आणि एका बाजूला ते सरकारची ढोलकी वाजवतात आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा सरकारलाच विरोध करण्यासाठी मैदानावर उतरण्याचं आव्हानही करतात आणि प्रत्यक्षपणे सरकारच्या विरुद्ध काहीच बोलत नाही. अशी छगन भुजबळांची अवस्था झालेली आहे. छगन भुजबळांचा नेम चुकतो आहे पण यामध्ये ओबीसी समाजाचा गेम होतो आहे का याचंसुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळं या पुढच्या काळामध्ये मनोज जरांगेंचं जसं बिगर राजकीय नेतृत्व आहे, आपण आधीपासून सांगत होतो की बिगर राजकीय नेतृत्व असल्यामुळं भलेही मग त्याच्यामध्ये राजकारणामध्ये जे डाव आखले जातात त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील काय करतात हा नंतरचा मुद्दा. ते कोणाला पटतं कोणाला पटत नाही. मराठा समाजामधून सुद्धा त्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात. त्यांची निवडणुकीमध्ये उतरण्याची घोषणा असो की माघार घेण्याची घोषणा असो त्या बाबतीतही आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे. त्यामुळं ते निर्णयसुद्धा वादग्रस्त होतात आणि त्यावर सुद्धा विचारमंथन होतं किंवा वाद होतात
आणि त्यामध्ये सुद्धा दुफळी पडते. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा सर्वजण बाकी जे विरोधक आहेत ते शांत बसून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये कुठं आडकाठी आणत नाही. तशी परिस्थिती आत्ता ओबीसी समाजाची आहे का? हा प्रामाणिकपणे, प्रांजळपणे, तटस्थपणे, अत्यंत अंतर्मुख होऊन आपल्या अंतःकरणाला साथ घालून विचार करण्याची वेळ आलेली आहे. नेतृत्व कोणी करावं व्यक्ती महत्त्वाचे नाही, समाज महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित समाजाला अधिक प्राधान्य द्यायचं जर असेल तर का आपले चेहरे तुम्हाला बाजूला ठेवता आले पाहिजे आणि समाज म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. हे ओबीसी आंदोलकांना सुद्धा आता लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळं नवनाथ वाघमारे यांनी थेट छगन भुजबळांवर तोफ डागायला सुरुवात केलेली आहे. मी आधीच सांगितलेलं आहे की नवनाथ वाघमारेंचा उल्लेख मी आता सर्वात शेवटी यासाठी करत आहे की ते थोडेसे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी छगन भुजबळांना अनेक प्रश्न विचारलेले आहेत की तुम्हारा जमीर जिंदा था तो तुम नागपूर को क्यों नाही आहे, तुम्ही का आले नाही नागपूरला, त्याचं कारणही त्यांनी दिलेलं आहे. पण नवनाथ वाघमारे आक्रमक होताना दिसत आहे. विजय वडेट्टीवार वेगळी भूमिका मानत आहे. बबनराव तायवाडेंनी तर सरळ सांगितलं की मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे, मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे असे बाजूला पंकजा मुंडे मेळाव्याला गेलेले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे जे खूप वादग्रस्त पण आहेत आणि त्यांना आता सध्या कुठलं तरी व्यासपीठ पाहिजे तर ते सुद्धा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तिथं येत आहेत का, ओबीसी समाजासाठी येत आहे का, असे प्रश्न ओबीसी समाजामधून विचारले जात आहेत. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये नवा कोणी चेहरा आंदोलनाची सूत्र हाती घेऊ शकतो का याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि प्रामाणिकपणे ओबीसींच्या प्रश्नासाठी, ओबीसींसाठी झटणारा आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा एक नवा चेहरा निर्माण होण्याची खरंच गरज आहे का, हा सुद्धा आता विचार करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळं या विषयावर आपण सातत्याने चर्चा करणार आहोत. छगन भुजबळांनी आतताईपणा करून ज्या प्रकारची भाषा वापरली होती त्यानंतर त्यांनी काही विधानं दुरुस्त करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. त्यांची सगळ्यात महत्त्वाची खटकणारी जी भूमिका लोकांना वाटते ते सरकारमध्ये राहतात. त्यांना खरंच जर ओबीसी समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर मंत्रिपद ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. जर समाज महत्त्वाचा असेल आणि 18 पगड जातींचं त्यांना नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आणि आत्ता जे वाद त्यांनी वापरलेले त्या लोकांशी सगळ्यांशी संवादाची भूमिका घेऊन हा समाज सगळा एकत्र करून एक आंदोलन करायचं असेल तर, आंदोलन करायचं नसेल तर नंतरचा मुद्दा आहे. पण आता त्यांचंच म्हणणं असं की आम्ही या पुढच्या काळामध्ये सातत्याने मोर्चे काढणार आहोत. नवनाथ वाघमारेंनी पण असं सांगितलं की पुढे आम्ही मोर्चे काढू त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे येतात की नाही आम्ही बघणार होतो. याचा अर्थ मोर्चे काढायचे आहेत. तर या मोर्चांना चेहरा लागणार आहे का, चेहरा असायला पाहिजे का, नसायला पाहिजे का, भुजबळांना तिथं कोणतं स्थान दिलं पाहिजे. आणि सरकारमध्ये राहून जर छगन भुजबळ ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहे असं जर मत तयार होत असेल तर त्या बाबतीतसुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं या विषयावर आपण सातत्याने चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.